म्हणजे आज VJNT मध्ये NT मध्ये धनगर समाज ज्या कॅटेगरीत येतो त्या कॅटेगरीत जवळपास 30 जागा जातात. पण तुम्हाला NT म्हणलं की फक्त धनगर आणि वंजारीच दिसतात. याचं कारण काय, तर त्या कॅटेगरीचं जे काही बेनिफिट आहे किंवा त्याच्या गरजेपेक्षा जास्त एक्सेसिव्ह जे काही प्रतिनिधित्व मिळायचं ते या जातींना मिळालेलं आहे. मग या जातींचा फायदा म्हणजेच ओबीसीचा फायदा हा भ्रम पहिला दूर झाला पाहिजे. आणि बाबा ठीक आहे आम्हाला ओबीसीत घेणार नाही, तर मग आतापर्यंत ओबीसीचं जे नुकसान झालं किंवा ओबीसीतल्या ज्या छोट्या जाती मागास राहिल्या या तुमच्यामुळे मागास राहिल्या हे यांनी छाती टोकून सांगितलं पाहिजे. आणि संविधान एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीकडे आपण जात म्हणून बघणं सोडून भारतीय म्हणून बघितलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि करताना मात्र त्या संविधान आणि कायदाविरोधी सगळ्या गोष्टींचं समर्थन करायचं असं नाही ना चालणार. तुम्हाला जर संविधानानं रिस्ट्रिक्ट केले की तू ह्या स्टेजला गेल्यामुळे तुला इथं बसता येणार नाही, तर त्याला बाहेर काढावंच लागेल. म्हणजे आज ओबीसी संघटनांनी 2 महिन्या मागपूर्वी इलेक्शनच्या आधी JR काढून घेतला की ओबीसी प्रवर्गाची उत्पन्नाची अट काढून टाकून फक्त नॉन क्रिमिनलच्या आधारे त्यांना आरक्षण द्या. म्हणजे या देशातली कायदा व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था किती पुचकट आहे आणि किती निकामी झाल्याचं एक छोटं उदाहरण आहे. आरक्षण देताना ज्यावेळी मागासले पण तपासलं जाते त्यावेळी त्याचं वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेच्या खाली असायला लागतं. पण ज्यावेळी तो मागास ठरतोय त्याला आरक्षण देताना त्याची आर्थिक मर्यादा काढून टाकायला लागतं. म्हणजे एक तर तुम्ही त्याला आरक्षण देण्यासाठी रिपोर्ट चुकीचा बनवलाय किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीनं समाजातल्या प्रगत लोकांना फायदा व्हावा म्हणून त्या आरक्षणाची क्रिमिलेअरची आर्थिक उत्पन्नाची मर्यादा वाढवायला लागलाय. मग ह्याच्यामध्ये जर धोरणात्मक निर्णय असा झाला की बाबा 1 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा लोकांना आरक्षण जर मिळणार असेल किंवा 2 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माणसाला आरक्षण मिळणार असेल, तर तुम्ही 2 लाख उत्पन्न आहे तर एक 4 लाखापर्यंत त्याचं क्रिमिलेअर उत्पन्नाची अट ठेवा आणि त्या माणसाला 100% सगळं बेनिफिट देऊन टाका ना. जो माणूस 12 लाख रुपये महिना वार्षिक कमवतोय तो त्याच्या पोरांना चांगल्या पद्धतीने कमवू शकतो. सरकारने त्याच्या पोरांची जबाबदारी घ्यायची गरज नाहीये. पण ज्याचं खरोखर उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी आहे त्याला जर 100% बेनिफिट दिलं तर तो मुख्य प्रवाहात लवकर येईल ना. बरोबर आहे. आणि एवढं बेनिफिट घेऊन जर तो स्टेबल झाला तर उद्या तो ऑटोमॅटिकली त्या फ्रेम मधनं बाहेर पडणार आहे आणि दुसऱ्या माणसाला तुम्हाला मदत करता येणार आहे. मग हे प्रत्येक गोष्टीत कसं झालंय, मराठ्यांनी म्हणायचं ब्राह्मण वाईट आहेत, ब्राह्मणांनी सांगायचं मराठी वाईट आहेत. वाईट कोणच नाही, वाईट राजकारण्यांनी ठराविक लोकांची मेंटॅलिटी. जर 100% संविधान इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि प्रत्येकाने एक्सेप्ट केलं की बाबा मी इथं पात्र नाहीये, मी इथं गेलं नाही पाहिजे, तर ते होऊ शकते. पण मानवी स्वभाव आहे, सगळ्याला फुकट पाहिजे, त्याला काय इलाज नाहीये. प्रत्येकाला वाटते मलाच मिळालं पाहिजे, त्याला काय इलाज नाहीये. त्याच्यात राजकीय स्वार्थ पण आहे. आता मला असं विचारायचं तुम्हाला की जे आतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत जे काही आरक्षण दिलं गेलंय, आरक्षण ज्या ज्या समाजाने उपभोगलंय, आपण उपभोगलंय असं म्हणूयात, खरंच त्यांच्यामध्ये काही बदल झालाय का किंवा किती फरक पडलाय त्याचा, आरक्षणाचा खरंच फायदा होतोय का, काय वाटतं? आरक्षणानं सगळा समाज बदलला असं तर कोणाचं चिन्ह नाहीये. म्हणजे आपण आज आपले काही दलित बांधवांचं बघा किंवा ओबीसीतलं म्हणा. आता ओबीसीत मध्ये 350 जाती आहेत, पण आपल्याला ओबीसी म्हणलं की 15 ते 20 जातीच्यावर 16व्या जातीचं नाव आठवत नाही. बरं, हे ओबीसी नेते समाजामध्ये ज्यांचं नाव घेतात. आता मध्यंतरी मी लक्ष्मण हाकेंच्या वॉलवर एक व्हिडिओ बघितलेला, पात्रवट समाजाचा माणूस चिन्ह हातोडा घेऊन हे करायला लागलाय ते करायला, सगळं ठीक आहे पब्लिसिटीसाठी. ते ज्या गावात गेले त्या डालगावमध्ये आज पण धनगर समाजाचं जास्त प्राबल्य आहे. तिथं पंचायत समिती सदस्य किंवा हे असं होतं. असं एखादं उदाहरण कुठल्या पण धनगर, माळी, वंजारी, कुणबी जातीच्या नेत्यानं सांगावं की त्या जातीचं तिथं प्राबल्य आहे आणि एक सामाजिक सुरक्षेच्या कारणासाठी त्यांनी एखाद्या नाभिक समाजातल्या माणसाला, कुंभाराला, पात्रवाटाला तिथं तिकीट देऊन राजकीय प्रतिनिधित्व दिले किंवा स्वतःच्या अधिकारात बाबा आपल्याला नाही, आपण आपल्या पोराला कॅपेबल आहे, आपण शिकवू शकतोय, आपण त्या गरीब पोराला आरक्षणाचा आपल्याच प्रवर्गातला छोट्या जातीतला त्याला न्याय देऊया, कुठलाच माणूस घेत नाही. बरोबर, हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. 18 पगड जाते, 18 ओलतेदार, बळुतेदार, प्रत्येकाला त्यांच्या माध्यमातून स्वतःला कुठतरी नेता म्हणून प्रोजेक्ट करायचं असते आणि ज्याच्यात कॅपॅसिटी असते तो त्या लेवलला जातोयच. बरोबर आहे. मग प्रश्न असा आहे की खरोखर व्यवस्था बदलावी असं किती लोकांना वाटतं?